पुढच्या घडामोडींकडे आता वळूयात। बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दिलासा नाहीच आहे। अजित पवारांना या प्रकरणात क्लीन चिट मिळणार नाहीये। अँटी करप्शन ब्युरोने बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल केली आहे। 30,000 पानांची चार्जशीट असून यात 10 जणांची नावं आहेत। या चार्जशीटमध्ये तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। अजित पवारांचं यात नाव नसलं तरी एसीबीची चौकशी सुरूच राहणार असल्याचं एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। या संदर्भात आणि काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली। पाहुयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। पहिले तुम्ही बघा, 10 जणांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली। हो, अजित पवारांच्या विरोधात चार्जशीट आहे काय? नाही। आता इन्क्वायरी तुम्ही 10 वर्ष करा, 100 वर्ष करा, आमच्या लोकांनी काही केलं नाही आणि त्यांना सरकारला त्यांच्या लोकांना क्लीन चिट देण्याचा धंदाच आहे। आम्हाला त्यांची क्लीन चिट नको, पण आम्हाला आरोपपत्र आमच्यावर काय दोष आहे काय? दोष आरोप आहे काय? त्यांना इन्क्वायरी काय 10 वर्ष करू द्या। आता 2 वर्ष होणार आहे। अजून त्यांना काय सापडत नाही, इन्क्वायरी करू द्या। पण या चार्जशीट मध्ये आमच्या नेत्यांच्या कोणाचं कुठेही नाव नाही। पण मलिकजी, एसीबीने कोणत्या 10 नावांमध्ये अजित पवारांचं नाव असेल तर याचा अर्थ अजित पवारांबद्दलचं जे काही बाजूचं किलमिश असेल ते अजून मिटलेलं नाहीये। याचा अर्थ अजित पवारांवरती यापुढे सुद्धा चौकशीची टांगती तलवार राहणार। अशा वेळी धनंजय मुंडेंवरती आरोप होत असताना, राष्ट्रवादीचे भुजबळ आतमध्ये असताना, तुमचे अतिशय महत्त्वाचे नेते पवार साहेबांच्या नंतरचे यांच्यावर टांगती तलवार आहे, याबद्दल आपण काय म्हणाल? कुठलेही टांगती तलवार नाही। एखाद्या केस मध्ये चार्जशीट दाखल केला, त्याचे 6 आरोपी आहे का अजित पवार किंवा इतर नेते 6 आरोपी आहे काय? कोणी त्याच्यात आरोपी नाही। बरं, आता त्यांना इन्क्वायरी करू द्या। 2 वर्ष झाले, आणखीन करू द्या। आम्ही कुठल्याही इन्क्वायरीला घाबरत नाही। आमचे मलिकजी, म्हणजे तुम्ही एसीबी वरती एसीबी कळसूत्री बाहुलीसारखी बनलेली आहे असा तुमचा आरोप आहे? तुम्ही म्हणताय आम्हाला फक्त छळण्यासाठी चाललेले आहे। एसीबीच्या कार्यक्षमतेवरती तुमचा आक्षेप आहे, पॉलिटिकल यूज होतोय त्याचा? 2 वर्ष झाले ना, आता किती डीजी बदलले, एसीपीचे 4 लोक गेले। त्याला पण करू द्या, शोधू द्या ना। किंवा त्यांना राज्यातून इतर देशातून कुणाला आणून शोधायचं तर शोधू द्या। आता किती डीजी गेले? 4। आणखीन येऊ द्या, शोधू द्या। आमच्या नेत्यांच्या विरोधात कुठलेही आरोप त्या 300 प्रकरणामध्ये त्यांना कुठलंही सादर करता आलं नाही।